काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं बरं? संजय औषधराव दांगळे जांभूळवाडी. अच्छा. तर आपण साधारणपणे 1 महिन्यापूर्वी बरोबर आम्ही आलो होतो एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड करून आलो होतो मुंबईवरून. त्यावेळेला आपण तुम्हाला एक प्रॉडक्टचं ट्रायल द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळेला आपण अशा पद्धतीची ट्रायल केली होती की या 2 ज्या रांगा आहेत त्या 2 रांगांना आपण काहीही दिलेलं नाही, एपिसिल दिलेलं नाही. ह्या ज्या 2 रांगा आहेत ना त्या रांगांना आपण 1 किलो प्रमाणे डोस दिला. त्या पलीकडच्या 2 रांगा आहेत त्या आपण 2 किलो प्रमाणे डोस दिलाय आणि ती तिसऱ्या 2 रांगा आहेत त्याला आपण 3 किलोच्या प्रमाणात डोस पूर्ण करणार आहोत. परंतु 2 डोस आपले पूर्ण झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे ह्या टोटल ह्याच्यामध्ये आपला 1.5 महिना गेलाय साधारणपणे. आता तुमच्या ह्याच्यावरती मत काय आहे जरा सांगा. साधारणपणे तुमचं निरीक्षण काय आहे, तुमची मतं काय आहेत आणि तुम्हाला काय वाटतं जरा सांगा बरं प्लीज. तुमचं नाव सांगा पहिला. संजय औषधराव दांगळे जांभूळवाडी. ही जी यांनी डोस दिला त्या ह्या 2 वळीला दिलेला नाही आणि यांना दिलाय. यांना 1 किलो दिलाय, त्यांना 2 किलो दिलाय. बरोबर. आणि पलीकडे 3 किलो, पलीकडल्या बाजूला 3 किलो अजून 1 डोस द्यायचा आहे आणि अजून 1 डोस द्यायचा आहे. बरोबर. पण एवढा फरक आहे की आता ही समोर दिसतंयच. बरोबर. तर प्रत्येक सरीला प्रत्येक डोस प्रमाणे चांगलंच अगदी व्यवस्थित दिसतंय. ज्याला दिलं नाही तुम्हाला काय वाटतं त्याची उंची किती आहे? हिची उंची कमी आहे बरोबर. आणि हिची पान बिरून दिला कमी आहे. बरोबर. फुलांची संख्या फुटवा हे सुद्धा कमी वाटतं याला. बरोबर. त्याला फुलांची संख्या आहे, फळाची संख्या आहे, फुटव्याची संख्या आहे भरपूर. मगाशी आपली एक चर्चा झाली होती की साधारणपणे तुम्हाला काहीतरी रोगामध्ये फरक दिसला होता. ते जरा सांगा बरं. हो, मी आता तुमचा डोस द्यायच्या अगोदर मी औषध मारलं होतं. त्यानंतर मी औषध अजून मारलेलंच नाही. म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक म्हणा किंवा करप्याचं कुठलंच औषध एकच मी मारलंय. त्यानंतर मला औषध मारायची गरज भासलेली नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण हे जमिनीतून दिल्यामुळे थोडाफार परिणाम तुम्हाला हा त्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती पण झालेला आहे. शिवाय आपली एक मागाशी चर्चा झाली होती की तुम्हाला असं जाणवतंय की कदाचित आपली फुलगळ पण कमी झाली. बरोबर आहे ना. बरोबर. त्यामुळे पर्यायाने आपलं उत्पादन पण वाढेल. ते साधारण किती वाढेल असं तुम्हाला वाटतं? 2%, सॉरी 10%, 20% असं साधारण तुमचं मत काय आहे? तसे जास्तच वाढणार, जवळजवळ 50% वाढणार, उत्पादन वाढेल. बरोबर आहे. आम्हाला जे तुम्ही एक्सेल इंडस्ट्री लिमिटेड आतापर्यंत सहकार्य केले त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद. आम्ही कंपनीच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद.